रामकृष्ण हरी, जय जय रघुवीर समर्थ, ओम नमः शिवाय। ज्यांच्या घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये जर टॉयलेट, बाथरूम किंवा वॉशरूम असेल तर अशा घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा जास्त प्रमाणात आढळून येतो। वास्तुशास्त्राप्रमाणे आग्नेय दिशामध्ये कुठल्याही प्रकारचे टॉयलेट, बाथरूम, वॉशरूम असता कामा नये। तर बरेच मंडळी या ठिकाणी मिठाचा वापर करण्याचा सल्ला देतात, पण मित्रहो, माझ्या मते मीठ हे आपण जेवताना वापरत असतो, स्वयंपाकघरामध्ये जास्तीत जास्त आपण मिठाचा वापर करत असतो। तर या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या रेमेडीजचा वापर करू शकता। तर मित्रांनो, काय करायचे आहे, आपण आपल्या घरामध्ये जर आग्नेय कोपऱ्यामध्ये जर आपले शौचालय, वॉशरूम, टॉयलेट असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ही रेमेडीज वापरू शकता। संक्रांतीच्या वेळेस आपण ज्या मातीच्या बोळक्यामध्ये ते बोळके घेऊन तेथे आपण जी पूजा करतो त्यापैकी एक मातीचे बोळके घेऊन त्या ठिकाणी तुम्ही तुरटीचा वापर करू शकता। तुरटीची बारीक भुकटी करायची आहे। जे मिठाचं काम आहे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं, तेच काम तुरटीचं सुद्धा आहे, तेच कार्य तुरटीचं आहे। त्याच्यामध्ये सुद्धा तुरटी ही मोठ्या प्रमाणावर ते काम पूर्ण करू शकते। तर त्या बोळक्यामध्ये तुरटीची बारीक भुकटी भरायची आहे आणि आपल्या शौचालयाच्या खिडकीमध्ये किंवा एखाद्या कोपऱ्यामध्ये ते मातीचे बोळके हे ठेवून द्यायचे आहे आणि दर आठवड्याला त्यातील तुरटीचा भुकटा हा पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे, जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही कमी होण्यास मदत होते। तर मित्रांनो, ज्यांच्या घरामध्ये आग्नेय कोपऱ्यात जर अशा प्रकारचे टॉयलेट, बाथरूम किंवा वॉशरूम असेल त्यांनी ही रेमेडीज नक्की करून बघावी। ओम नमः शिवाय, जय जय रघुवीर समर्थ, जय ज्योतिष।